11 मार्च 2026 रोजी एस मराठी न्यूजने एक स्तर वेतन श्रेणीच्या संदर्भात भ्रष्टाचाराची माहिती व्हिडिओ व सीईओ यांना लेखी दिली होती। या संदर्भात लागू करण्याकरिता पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे अधिकारी 6% कमिशन घेत असल्याची माहितीही दिली होती। त्या अनुषंगाने काल एक स्तर वेतन श्रेणीतील थकीत फरकाची रक्कम मिळावी यासाठी 52,000ची लाच स्वीकारताना दिंडोरी येथील गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुकाराम चव्हाण वर्ष 48 निगडोळ तालुका दिंडोरी येथील प्राथमिक शिक्षक निलेश निबाब भारती वर्ष 50 आणि जिल्हा परिषद नाशिक येथील कनिष्ठ लेखा अधिकारी देवीप्रसाद चैत्राम पाटील वर्ष 50 यांना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 52,000ची लाच स्वीकारल्याप्रकरणी रंगेहात पकडल्या। दिंडोरी येथे सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे। तक्रारदार व त्यांची पत्नी हे दोघेही शिक्षक असून ते पैसा या विशेष कार्यक्षेत्रात कार्यरत आहे। 2002 पासून फेब्रुवारी 2026 पर्यंतच्या एकस्तर वेतन श्रेणीतील थकीत फरकाच्या रकमेबाबत त्यांनी पंचायत समिती दिंडोरी येथे बिल सादर केले होते। या बिलाची रक्कम तक्रारदारासाठी सुमारे 6,57,808 रुपये तर त्यांच्या पत्नीसाठी सुमारे 6,55,600 रुपये इतकी होती। ही रक्कम मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा परिषदेचे प्रस्ताव पाठविणे आवश्यक होते। तक्रारदाराने या प्रक्रियेसाठी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आरोपी गट शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी बिल पुढे पाठवण्याच्या मोबदल्यात 1% लाच स्वीकारल्याचं उघड झालंय। तसेच शिक्षक निलेश भारती यांनी बिलाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून हार्ड कॉपी जनरेट करण्यासाठी सुरुवातीला 5% रक्कम मागितली होती। नंतर मध्यस्थीने ही मागणी 3% नंतर आणण्यात आली। ही रक्कम स्वतःसाठी तसेच जिल्हा परिषद नाशिक येथील कनिष्ठ लेखा अधिकारी देवीप्रसाद पाटील यांना देण्यासाठी स्वीकारण्यात आल्याचं तपासात स्पष्ट झालंय। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। तक्रारदाराने याबाबत एसीबी कडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। संबंधित आरोपींनी लाचेची रक्कम स्वीकारल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या विरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे। पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद चौधरी व पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगोडे यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली आहे। या सापळा कारवाईसाठी पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे। हा सर्व प्रकार एस मराठी न्यूज उघड करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली असून यामध्ये काही शिक्षकांचाही समावेश आहे, ज्यांच्या मार्फत हे अधिकारी पैसे गोळा करण्याकरिता एजंट म्हणून ओळखले जाते। त्या शिक्षकांना ऑनलाईन पेमेंटच्या स्क्रीनशॉट दिल्याचे पुरावे आलेले, त्या अनुषंगाने पुढील तपास व्हावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली। वृत्त संकलन विभाग एस मराठी न्यूज दिंडोरी।